नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात साई हा रमाला घेऊन गाडीतून येत असतो आणि आता अक्षयच्या कंपनीत तो जेव्हा जातो तर आता त्याबद्दल आता तो रमाला सांगतो की खरंच भावाची खूप मोठी कंपनी दिसते, अगदी खूप मोठा तो भला माणूस वाटू राहिला. त्यावर आता रमा विचारते की कोण, तर आता साई सांगतो आता मी ज्या कंपनीत पार्सल देण्यासाठी गेलो होतो तो मालक, आणि मी तुम्हाला सांगतो की काल सुद्धा मला तोच माणूस भेटला होता. त्याची गाडी बंद पडली होती आणि मीच ती गाडी दुरुस्त करून दिली होती. मला आठवते का तुम्ही डिक्कीत बसला होतात आणि खरंच तो माणूस अगदी खूप चांगला दिसतो आणि आज मात्र तो माणूस परत भेटला. त्यामुळे मला असा भास होतोय की आमचं नक्की काहीतरी कनेक्शन आहे, फार जुनं असं जुनी ओळख आहे असे वाटायला सुरुवात झाली. रमा विचारते की असं असतं का, म्हणजे असं आपल्याला कळत असतं का? मला तर खरंच काहीच कळत नाही. खूप असे विचार माझ्या डोक्यात आहे पण सुचत मात्र काहीच नाही. मला हे सुद्धा कळत नाही की कुणाला भेटल्यानंतर हा माणूस आपल्या जवळचा आहे की तो मला आमचा आहे आणि हा कोणीतरी परका आहे. तुम्ही मला सर्व सांगितले पण त्यातील खरंच मला काहीच पटत नाही. माझं नाव श्रद्धा आहे, ते सुद्धा नाव मला आपलंसं नाही वाटत. त्यावर आता साई म्हणून जातो की कारण मॅडम अहो तुमचं नाव तर श्रद्धा नाही. ते ऐकून रमाला धक्का बसतो आणि रमा म्हणते की काय मग माझं नाव काय आहे, तर साई आता बोलून जातो हे त्याच्या लक्षात येते. तेव्हा आता पार्वती आजी इकडे मुकादम कंपनीमध्ये अक्षयला म्हणते की बरं त्यांना काय हवं काय नको मी बघून येते, आणि माहीला म्हणते की चल ना तू सुद्धा माझ्या सोबत चल रमा, तू कशाला इथे बसलीस. तर माही सुद्धा आता जायला निघते परंतु अक्षय तिच्या हाताला धरतो आणि आजीला म्हणतो की आलो आलो, आणि माहीला तो थांबवतो. आणि तेव्हा मात्र अक्षय हा माहीला विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, ही ओढणी तुझी आहे का? तेव्हा माही त्या ओढणीकडे पाहते आणि माझी नाही असं स्पष्ट म्हणते. तेव्हा अक्षय विचारतो की का, तर माही म्हणते की का म्हणजे अहो मी साडी नेसून आले, ड्रेस घालून आले का ओढणी माझी असायला? अहो तुम्ही असं का विचारतात की ही ओढणी माझी नाही आणि तुम्हाला ही ओढणी कुठे सापडली? ही ओढणी माझी नाही असे ती आता ते एका हाताने अगदी बोटानेच धरते आणि तुम्हाला ही ओढणी कुठे सापडली असं विचारते. तेव्हा मात्र आता आयाजी आपल्याला बोलवतात चला बरं असं ती जेव्हा अक्षयला म्हणते तर अक्षय तिच्याकडे एकटक पाहतच असतो. तेव्हा आता माहीचं थोडंसं वागणं त्याला संशय आल्यासारखं वाटतं, तो एकटक पाहतच असतो. तर माही आता लगेच उठून आयाजीकडे निघून जाते. तेव्हा आता अक्षय विचार करतो की असं कसं होईल, मी तर 100% सांगू शकतो ओढणीला रमाचा स्पर्श झालेला आहे. त्यानंतर इकडे आता साई आणि रमा गाडीतून येत असतात तर रमा विचारते की सांगा ना, अहो तुम्ही माझं नाव श्रद्धा नाही असे म्हणालात, मग माझं नाव काय होतं? आणि तुम्ही तर मला सांगितले होते की माझं नाव श्रद्धा आहे आणि त्याच नावाने मला हाक मारतात, म्हणजे मग माझं नाव काय आहे ते सांगा. मग जर माझं नाव श्रद्धा नाही तर खरं काय नाव आहे माझं? तेव्हा आता साईला टेन्शन येते. साई विचार करतो की आता नेमकं मी यांना काय सांगू, सगळं काही माईमुळे होते आणि तिनेच हा सर्व गोंधळ घालून ठेवला. तेव्हा रमा विचारत असते की अहो बोला ना काय नाव होतं माझं? तेव्हा आता साई म्हणतो की अहो मॅडम मी काय बोलू, अहो तुमचं नाव श्रद्धाच होतं. अहो तुमच्या आई वडिलांनीच तुमचं नाव ठेवलं होतं आणि तुमचे आई वडील तुम्हाला घरी वेगळ्या नावाने सुद्धा बोलायचे आणि ते तुमचं टोपण नाव होतं आणि ते नाव मला माहिती नाही म्हणून मी तुम्हाला असं बोललो. तेव्हा रमा विचारते की अहो ते नाव मला कसं कळेल? तेव्हा आता साई म्हणतो की अहो कळायचं तेव्हा कळेल, तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेता त्याचं, आणि अहो तुमच्या नावाची अशी कोणीतरी एक व्यक्ती असेल ना, मग तेव्हा तुम्हाला सुद्धा जेव्हा त्या व्यक्तीला कोणी हाक मारेल तेव्हा तुम्हाला सुद्धा वाटेल ना आपलं हे नाव होतं म्हणून नाही, मग तेव्हा तुम्हाला ते नाव कळेलच, मग आता कशाला हे टेन्शन घ्यायचं. तेव्हा मात्र रमा म्हणते की बरं ठीक आहे आणि हे सुद्धा नाव म्हणजे छान आहे श्रद्धा. तर साई म्हणतो की हो श्रद्धा. त्यानंतर आता अक्षय घरी येतो परंतु तरी सुद्धा त्याच्या हातामध्ये तीच ओढणी असते. सारखं त्याला त्या ओढणीमध्ये रमाचा स्पर्श जाणवत असतो. तेव्हा ती ओढणी उडून त्याच्या अंगावर आलेली असते आणि तो माहीला जेव्हा विचारतो की ही ओढणी तुझी आहे तर माही म्हणलेली असते अहो काही कसं बोलता, ही ओढणी माझी नाही आणि तुम्हाला ही ओढणी कुठून मिळाली? तेव्हा अक्षय विचार करतो की रमा असे का म्हणाले असेल की ही ओढणी तिची नाही म्हणून, कारण मला तर असं सारखं जाणवतं की या ओढणीला नक्की रमाचा स्पर्श झालेला आहे म्हणून तो ओढणीचा वास सुद्धा घेतो, आपल्या जवळ घेतो. सारखं त्याला हेच जाणवत असतं की नक्की ही ओढणीला रमाचा स्पर्श झालेला आहे म्हणून. त्यानंतर अभि हे सर्व पाहत असतो आणि तो आनंदला बोलावून घेऊन येतो, आनंदला हे सर्व दाखवतो आणि तेथे मात्र आता त्या आर्किटेक्ट आहे तर त्याच्या समोर रमा इतकं
इंग्लिशमध्ये बोलत होती आणि खरंच मी सुद्धा किती वेडा आहे, मी तर ऑफिसमध्ये चेक करायला हवं होतं म्हणून तो घाईने ऑफिसमध्ये चेक करायला निघायला लागतो. परंतु अभि आणि आनंद जे दाराशी असतात तर ते लगेच किचनमध्ये घुसतात आणि काहीतरी काम करत आहे असे मुद्दाम दाखवायचा प्रयत्न करतात. परंतु अक्षय त्यांच्याकडे लक्ष न देता लगेच निघून जातो. तेव्हा आनंद लगेच आजीला बाहेर पटकन बोलावतो. तर आजी म्हणते की अरे काय काय झाले. तेव्हा आनंद म्हणतो की अगं आजी, अक्षय पुन्हा एकदा तावतावाने बाहेर म्हणजे ऑफिसमध्ये गेला. मला एक गोष्ट सांग बरं, आज ऑफिसमध्ये नक्की असं काय घडलं. तेव्हा आजी सांगते की अरे आज ऑफिसमध्ये मीटिंग होती, आर्किटेक्ट येणार होता, नवीन डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यात म्हणजे ही रमा आली, म्हणजे ती माही रमा बनून आली आणि त्या आर्किटेक्ट बरोबर फाडफाड असं इंग्लिश बोलायला तिने सुरुवात केली. आणि त्यानंतर मात्र अक्षय जेव्हा तेथे आला तर आता आर्किटेक्ट आहे तर तो अक्षयला म्हटला की तुमची बायको इतकी सुंदर इंग्लिश बोलते. हे अक्षयला जेव्हा समजले तर हा घोळ झाला. तर आनंद म्हणतो की अगं आजी, तुला कळते का केवढा हा घोळ होऊन बसला. अगं मुळात म्हणजे आजी तू तिला मीटिंग मध्ये बोलूनच का दिलं. त्यावर आता आजी म्हणते की अरे मी कोण बोलून देणारी आणि मला काय कल्पना होती ह्या मीटिंग बद्दल आणि ती अशी गाजवणार ते म्हणून. अरे ती रमा बनून आली पण अचानक मात्र तिच्यातील माही ही जागी झाली. ती आता रमासारखी बोललीच नाही, ती अगदी माही सारखं बोलली. त्यावर आता अभि म्हणतो की हो ना, मला वाटलंच होतं की आज सकाळी जेव्हा अक्षय ऑफिसकडे निघाला तेव्हा मला वाटलंच होतं की आज नक्की काहीतरी घोळ होईल म्हणून. तेव्हा आजी म्हणते की अरे तो येणार नव्हता पण तो अचानक आला आणि हो जा काही प्रकार आहे तर ऑफिसमध्ये त्याला समजला. तेव्हा अभि म्हणतो की आजी मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण आता सुद्धा त्याला थांबवायला हवं होतं का, मग तो आता इतक्या रात्री ऑफिसमध्ये कशाला गेला असेल. तेव्हा आता आनंद विचार करतो. आनंद म्हणतो की एक मिनिट, अगं आजी मगाशी तो आतमध्ये काहीतरी ऑफिसमध्ये काहीतरी चेक करायला हवं होतं, म्हणजे तो काहीतरी चेक करायला चेक असा विचार करताना मात्र आनंदला आठवतं नक्की तो सीसीटीव्ही फुटेज चेक करायला गेला असेल. आता आजीला आणि अभिला आणखीन टेन्शन येते की जर अक्षयने ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर मात्र त्याला नक्की आणखीन संशय येईल. त्याने जर आता ह्या माहीला मीटिंग करताना बघितलं तर मात्र आपला खेळ खल्लास होईल. म्हणून त्या तिघांना आता खूप असे टेन्शन येते. तेव्हा अक्षय इकडे वॉचमन काकांना म्हणत असतो की आजच्या जे काही माझ्या कॅबिन मधील सीसीटीव्ही फुटेज आहे दिवसभराचं ते पूर्ण मला दाखवा. तर वॉचमन काका म्हणतात की बरं सर मी दाखवतो. आणि तेवढ्यात मात्र अभि आणि आनंद चोरून आता त्या ऑफिसमध्ये येतात. अक्षय हा पाहतच असतो की आज नक्की काय झालं. तर माही उठते आणि आर्किटेक्ट समोर ती येऊन बसते आणि ती इंग्लिश बोलणार तोच लगेच अभि इकडे जो काही मेन ती वायर आहे तर तेथे येतो. आनंद म्हणतो की अरे कर पटकन कर ना, अक्षयला बघण्या अगोदर सर्व काही व्यवस्थित करून ठेव. आणि तेव्हा अक्षय इकडे जेव्हा तो सीसीटीव्ही फुटेज पाहत असतो तर त्यावर कॅप्चर यायला सुरुवात होते, म्हणजे व्यवस्थित काही दिसत नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असे काय झाले. तेव्हा तो अजवन म्हणतो की काहीतरी नक्की फॉल्ट असेल, नाहीतर तुमच्यासमोरच मी तुम्हाला हे ओपन केलेलं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की तू हे मुद्दाम नाही ना करत. अजवन काका म्हणतात की नाही अहो तुमच्या समोरच हे ओपन केलेलं आहे, मी कशाला काय करेल. तेव्हा अक्षय विचारतो की अहो नेमकं हेच फुटेज कसं खराब दिसतं. म्हणून अक्षय आता घरी निघून येतो तर माही झोपलेली असते. तर अक्षय तिच्याजवळ येतो आणि एकटो आता तो माहीकडे पाहत असतो की तेच डोळे, तोच चेहरा, अगदी त्याच दोन वेण्या आणि तोच आवाज. तरी सुद्धा मला इतकं कन्फ्युजन का होत असेल. अरे अक्षय स्वतःला आवर, का तुझ्या मनामध्ये असं संशय येत असेल. अरे हीच रमा आहे तरी सुद्धा का तू संशय घेतो. तेव्हा अक्षय रमाजवळ बसतो आणि रमाचा हात धरतो. तेवढ्यात रमा ह्या अंगावरून ह्या अंगावर होते तर अक्षयला पाहते आणि लगेच आपला हात बाजूला घेते. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही. तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि झोप, तू शांत झोप. आय एम सॉरी, मी सतत तुझ्यावर शंका घेतोय आणि खरंच सॉरी. तेव्हा अक्षय बाजूला जातो आणि लगेच माही उठून बसते आणि खरंच अक्षय किती रमावर प्रेम करतोय. आणि जेव्हा त्याला हे कळेल की मी त्याची रमा नाही तेव्हा त्याचं काय होईल बरं. आणि आता मात्र रमा या जगामध्ये नाहीच आणि तिच्या जाण्याला मात्र मी जबाबदार आहे. म्हणून माहीला आता खूप अशी म्हणजे अक्षयची काळजी वाटते की नंतर त्याचं काय होईल. त्यानंतर इकडे माही वाटच पाहत असते आणि तेवढ्यात साई आणि रमा ह्या येतात. तर साई हा रमाला म्हणतो की या आतमध्ये. तेव्हा आता आल्या मात्र आता माही रमावर ओरडायला सुरुवात करते की अगं श्रद्धे, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही, काही लाज वगैरे, मला न सांगता तू निघून गेली, तुझी हिंमतच कशी झाली. अगं तुझी होणारी सासू आहे मी. तेव्हा आता रमा म्हणते की अहो मला माफ करा पण माझी काही चूक नाही, मला खरंच काही आठवत नाही.
नाही, त्यामुळे मला हे सुद्धा कळत नाही की तुम्ही खरं बोलतात की खोटं बोलतात. मग मी हे खरं कसं समजू की तुम्ही माझ्या होणाऱ्या सासू आहात आणि हा माझा होणारा नवरा? माझे आई वडील हे ऍक्सिडेंट मध्ये गेले, हे सर्व जे काही तुम्ही मला सांगतात ना ते मला नाही खरं वाटत. मला असे वाटते की नक्की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवतात, नाहीतर का तुम्ही मला सतत असं आतल्या खोलीमध्ये ठेवत असताल? मला खरंच नाही कळत की काय करायचे ते. माझ्या मनामध्ये खूप असे प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर मला नाही कळत, त्यामुळे मला खरंच काहीच कळत नाही आणि काही आठवत सुद्धा नाही. आणि जर मला जायचं असेल तर मी जाऊ शकते, तेव्हा मात्र माई लगेच म्हणते की तुला जायचे ना मग जा. लगेच रागाने उठते आणि रमाला ढकलून देते. साईला खूप राग येतो. साई म्हणतो की माय तू काय करतेस? तेव्हा आता रमाला त्रास होतो तर साई रमाला धरतो आणि सॉरी म्हणतो. तुम्ही बऱ्या आहात ना, लागले तर नाही ना तुम्हाला? आणि तो रमाला तेथे थांबवतो. माईला थोडस बाजूला नेतो आणि माईला रागाने म्हणतो की का ग, का तू असं करतेस? का सतत त्यांच्यावर चिडत असते? अगं तिला बरं वाटत नाही, तुला हे माहिती आहे. आणि कुठे जाणार बरं त्या बिचारी, कुठे जाईल? तेव्हा आता माई रागाने विचारते की तिला ते नाही कळत का? आणि ती पळून जाते. बोललं तर माझं तोंड सर्वांना दिसते, माझी काळजी तिला नाही दिसत का? अरे बाबा ती तरुण पोट्टी आहे. अरे ती अशी घराच्या बाहेर निघून गेली तर काळजी लागून राहते. अरे काय झालं काय नाही या विचाराने रात्रभर मला झोप लागली नाही. खूप असे टेन्शन मला होते. आणि त्यात म्हणजे ही. आणि परत माई आता रमाजवळ रागानेच येते आणि रमाला म्हणते की अगं ये पोट्टे, अगं जर तुला काही झालं असतं तर तुझ्या आई वडिलांना दिलेलं वचन हे तुटलं असतं आणि स्वर्गात गेल्यानंतर त्यांना काय असं तोंड दाखवावं लागलं असतं. तेव्हा आता साई म्हणतो की अगं माई कशाला तू इतका विषय वाढवतेस? अगं त्या माझ्यासोबतच होत्या आणि आता मात्र मी त्यांना आणले नाही इकडे, मग शांत हो जरा. आणि साई हा रमाला बसून घ्यायला सांगतो, कारण मॅडम खूप असा त्रास झाला असेल, एकतर खूप असा प्रवास झाला आणि त्यामुळे तुम्हाला थकवा आलेला आहे, तर बसा खाली. आणि मायला म्हणतो की तू तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. तेव्हा आता माय म्हणते की हो ना, करते ना. गेल्या 1.5-2 महिने मी तिची सेवाच करत राहिले आणि अजून सुद्धा सेवा करते ना. म्हणून माईंना आता खूप असा राग येतो. म्हणतात की हो ना तेच तर करते. आणि तर रमा विचारते की मी करू का काहीतरी माझ्या हाताने? तेव्हा माई लगेच तिच्यासमोर हात जोडतात. नको ग पोट्टे, तू तर काही करू नकोस. अगं तू तर राजकुमारी आहेस आणि आजारी सुद्धा आहेस. आणि ते काय म्हणतात की एकतर तुला आठवत नाही आणि अशा ह्या पोट्टीला मी कसा त्रास देणार बरं? त्यावर आता ते ऐकून रमा म्हणते की हो ना, म्हणूनच मी निघून गेले होते, कारण तुमच्यावर ओझं नको म्हणून. आणि अजून सुद्धा तुम्हाला माझं ओझं होत असेल तर मी जायला तयार आहे. तेव्हा आता साईला खूप असं वाईट वाटतं. त्यानंतर आता नील इकडे देविकाला भेटायला देविकाच्या घरी येतो. तर देविका आता मस्त काम करत असते आणि नीलकडे अगदी हसून बघत असते. तेव्हा आता नील म्हणतो की जर मॅडम तुमचं काम झालं असेल तर मी तुमच्याशी बोलू का? त्यावर आता जे काही आपले घोटाळे आहेत तर ते घोटाळे म्हणतात की मॅडम ह्या अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुणाशी कधीही बोलत नसतात. त्यावर आता देविका म्हणते की आणि स्टेटस असलेल्या माणसाला तर मी अजिबात भेटत नसते. त्यावर आता घोटाळे म्हणतात की पण मॅडमने तुम्हाला वेळ दिलेला आहे, त्यामुळे त्या तुम्हाला भेटतील सुद्धा आणि बोलतील सुद्धा, पण त्यासाठी मात्र तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल. तेव्हा मात्र आता घोटाळे त्यांचा चष्मा व्यवस्थित साफ करून देतो आणि मॅडमला म्हणतो की हा चष्मा आणि असा साफ केला की ज्या गोष्टी तुमच्या नजरे आड आहे तर त्या सुद्धा तुम्हाला अगदी स्पष्ट दिसतील. त्यावर तर देविका नीलकडे पाहते आणि घोटाळ्यांना विचारते की रिअली? आणि सॅन्डल सुद्धा असा चमकेल की नक्की तो तुमच्या चष्म्यामध्ये दिसेल. तेव्हा आता लगेच देविका म्हणते की कसं आहे घोटाळे, अहो सॅन्डल कितीही चमकली ना पण ती मात्र पायातच असायला हवी. आणि नीलकडे बघत म्हणते की त्याला डोक्यावर घेऊन नाही चालत, राईट ना? तर घोटाळे म्हणतात की एकदम राईट. त्यावर आता नील ह्या दोघांचं सर्व काही बोलणं ऐकतो आणि म्हणतो की मला नाही वाटत तुम्हाला माझं काही ऐकून घ्यायचं म्हणून, त्यामुळे सो मी निघतो. म्हणून आता नील लगेच उठतो आणि जायला निघणार तोच लगेच देविका म्हणते की हो हो बोल, मी ऐकते, तुला काय म्हणायचं आहे ते बोल. आणि सीट म्हणून ती त्याला बसायला सांगते. तेव्हा आता नील म्हणतो की मला तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते, जर ते फोनवर समोरचा जो काही आहे फोन आलेला आहे तुम्हाला, तर त्याने जर ऐकलं तर ते तुम्हाला चालेल का? उलट समोरच्याला कळेल की मला त्यांच्या मुलीविषयी जे काही प्लॅनिंग करायचं आहे ते. त्यावर आता देविका लगेच फोन बाजूला ठेवते आणि हॉट माही कुठे आहे हे तुला माहिती आहे का? त्यामुळे नील मला सांग की माही कुठे आहे ते. मला तर असं वाटलं होतं की तू तर पैसे मागण्यासाठी आला असेल. तेव्हा आता नील म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला माहीपेक्षा सुद्धा एक इम्पॉर्टंट असं सांगणार आहे, तिच्याविषयी तर सांगणारच आहे पण त्यापेक्षा सुद्धा खास महत्वाचं, अगदी तुमच्यासाठी महत्वाची बातमी माझ्याकडे आहे, त्याने तुमचा फायदा होणारच आहे. तर देविका आता त्याला सारखं विचारते की नील माही कुठे आहे ते सांग अगोदर. तर आता नील सुद्धा हसतो आणि आता हे
देविकाची जिरवण्यासाठी तो घोटाळ्यांना म्हणतो की तुमची जी काही अगोदर तुम्ही म्हटला होतात की अपॉइंटमेंट शिवाय तुमची मॅडम कोणाला भेटत नसते, त्यामुळे प्लीज तुम्ही माझी अपॉइंटमेंट घ्या, मी नक्की तुम्हाला भेटेल, येतो मी आणि तोपर्यंत गुड बाय. परंतु देविका म्हणते की नील नील 1 मिनिट आणि लगेच ती आता नीलला थांबवते, त्याची गचंडी धरत विचारते की नील माही कुठे आहे ते मला सांग, काही झालं तरी मला माही हवी आहे. तेव्हा ते ऐकून नील आता सारखा देविकाकडे एकटक पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे माही थोडी शांत होते आणि अगं ये पोट्टे, अगं का असं तू बोलते, अगं खरंच मला तुझी काळजी वाटते म्हणूनच मी तुला बोलले ना. म्हणून ती आता रमाला अगदी प्रेमाने जवळ घेते आणि चल बरं आतमध्ये आराम कर तू आणि चल मुकाट्याने चल बरं, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते. म्हणून ती रमाच्या हाताला धरते आणि रमाला तेथे ती बसायला सांगते. तर साईला सुद्धा म्हणते की तू सुद्धा बस, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. त्यावर आता साई लगेच रमासमोर हात जोडतो आणि मॅडम मला माफ करा, कारण माई तुम्हाला खरंच खूप टाकून बोलते आणि त्या इतकं तुम्हाला टाकून बोलल्यानंतर माईचं ते बोलणं मला खरंच नाही आवडतो आणि तुम्हाला माहिती आहे का ती बडबड करते हे मला माहिती आहे, परंतु मनाने ती खूप चांगली आहे हो आणि खरंच मनाने ती खूप प्रेम करते, तुम्ही प्लीज त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मला त्यांचं प्रेम समजतं आणि मला खरंच त्या इतक्या रागवल्या त्याचं वाईट नाही वाटलं, पण मी तरी काय करू, खरंच माझी अवस्था तुम्हाला माहिती आहे ना, खरंच अहो मला काहीच आठवत नाही, तुम्ही मला मदत करा, त्यामुळे प्लीज तुम्ही मला मदत करा सगळं काही आठवण्यासाठी. अहो आपलं जेव्हा लग्न ठरवायचं चाललं होतं तेव्हा कोणीतरी असं असेल ना, अशी एकतरी व्यक्ती असेल की जी माझ्या भूतकाळाबद्दल मला सांगू शकेल, तुम्हाला सांगू शकेल. तेव्हा आता साई म्हणतो की हो मी शोधून काढतो, तुम्ही काळजी करू नका. त्यावर मात्र इकडे देविकाने नीलची कॉलर धरलेली असते. तर नील म्हणतो की देविका मला तर खूप छान वाटतं की तुम्ही माझी कॉलर धरली म्हणून, आणि तुम्ही कॉलर धरल्याने तुमचे हात मात्र खराब होतात, त्यामुळे घोटाळे यांना सॅनिटायझर द्या बरं. तेव्हा घोटाळे हा देविकाला खुणावतो. तर देविका लगेच त्याची कॉलर सोडते आणि नीलला ती पुन्हा विचारते की प्लीज माही कुठे आहे ते मला सांग, तिला कुठल्याही परिस्थितीत इकडे आणावेच लागेल. तर आता नील विचारतो की का आणि कशाला आणायचे. तेव्हा आता देविका म्हणते की का आणायचे म्हणजे काय, तुझा हा कसला प्रश्न, तिच्या सह्या मला हव्या आहेत. तर आता नील म्हणतो की तिच्या सह्या मी तुम्हाला आणून देतो, तुम्ही तुमचे सगळे काही व्यवहार करा, फक्त माझा हिस्सा मला द्या. तर देविका म्हणते की नाही, तू फक्त सह्या घेऊन येशील आणि व्यवहार चालू होईल, असं नाही होणार, वकिलांना मात्र मला त्या माहीचा चेहरा दाखवावाच लागेल. तेव्हा मात्र नील हा देविकाला धरतो आणि तिला म्हणतो की देविका मॅम अहो खाली बसा, अहो मी तुम्हाला तेच सांगण्याचा मगासपासून प्रयत्न करतोय की मी माहीचा चेहरा सुद्धा घेऊन येईल म्हणून, पेपर्सवर सह्या सुद्धा करेल, परंतु तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आता देविका म्हणते की माहीचा चेहरा म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे. तर नील सांगतो कारण मी ज्या मुलीला येथे घेऊन येणार आहे ती फक्त माही नाही तर माही सारखी दिसते, पण ती माही नाही तर ती रमा आहे. तर हे ऐकल्यानंतर देविकाला तर धक्का बसतो. त्यानंतर मात्र इकडे ही माही नैनाला म्हणत असते की अगं आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, त्यामुळे मला आज नीलला काही करून भेटायचं आहे, त्याची खरंच मला खूप आठवण येते. त्यावर आता नैना म्हणते की हे बघ तू अशी सारखी सारखी बाहेर नाही जाऊ शकत, अगं गोंधळ होतो बाहेर, समजून घे ना. नैना म्हणते की हो ना अगदी बरोबर आहे, कारण व्हॅलेंटाईन डे आहे आणि तुला तर भेटायला पाहिजेलच, आणि तू काय म्हणते की नीलचं तुझ्यावर खूप असं प्रेम आहे, मग उद्या आपण बघूयात की या म्हणजे दिवशी त्याला तुझी आठवण येते की नाही, म्हणजे तो तुला विश करतो की नाही हे बघूया. मग माही तू काय एक सांगू का, फक्त तू रागवू नकोस, मला तर असं वाटतं की नीलचं फक्त तुझ्या पैशावर प्रेम आहे, तुझ्यावर नाही. तर मात्र इकडे देविका मात्र आता जे काही म्हणत असते तर नीलला अरे तू हे जे काय म्हणतो की रमा माही हा सर्व काय प्रकार लावलास तू. त्यावर आता नील म्हणतो की देविका मॅम हा सर्व प्रकार नाही, तर एक खूप मोठा असा गेम आहे, अगदी महागेम, फक्त मी खेळतोय आणि ह्या गेम मध्ये फक्त आपण फायदा करून घ्यायचा, आणि मी तुम्हाला सांगतो की तुमचा फायदा तर माझ्याशिवाय नाही होऊ शकत. त्यावर आता देविका विचारते की गेम आणि कसला गेम, बोल पटापट नक्की काय आहे ते. त्यावर आता नील म्हणतो की सांगतो पण काय आहे, जगामध्ये फुकट काही म्हणजे मिळत नाही, सल्ला सुद्धा अगदी फुकट मिळत नाही, आणि मी तर तुम्हाला इतक्या मोठ्या खजिन्याची चावी देतो, त्यामुळे त्यासाठी अगोदर कॉन्ट्रॅक्ट होईल आणि मग नंतर मी तुम्हाला सर्व काही प्लॅन सांगतो. मगाशी तुम्ही मला काय म्हणालात की सँडल, मग ही सँडल तर तुम्हाला डोक्यावर ठेवावीच लागेल, कारण माझ्याशिवाय हा प्लॅन एक्झिक्यूट सुद्धा होऊ शकत नाही आणि सक्सेसफुल सुद्धा होऊ शकत नाही. त्यावर आता देविकाला ह्या नीलचा खूप राग येतो. ती नीलला म्हणते की प्लीज काय प्लॅन्स आहे त्याबद्दल सांग. तेव्हा आता नील म्हणतो की घोटाळे
हो तुमच्या देविका मॅम किती सुंदर आहेत, मग काय इतकी चिडचिड करतात म्हणा. अहो सुरकुत्या पडतील म्हणतील आणि एकदा प्रेमानेच होऊन जाऊन द्या. त्यावर आता घोटाळे हा देविकाला म्हणतो की मॅम प्लीज. तेव्हा आता देविका थोडीशी हसते आणि नीलला म्हणते की प्लीज नील. तेव्हा आता नील हसतो आणि खरंच अब आएगा मजा आणि लगेच तो सांगतो असे म्हणतो. त्यानंतर इकडे आता माहीला खूप असा राग येतो कारण ती नील बद्दल जे काही बोलली म्हणून ती लगेच पिलो घेते आणि नैनाच्या अंगावर फेकते आणि स्टॉप इट नैना. त्यावर आता नैना म्हणते की मी तुला बोलले होते की तू रागवू नको म्हणून. तर आता माही म्हणते की तू नेहमी नील बद्दल असं का बोलत असते आणि आय नो मला माहिती आहे की तू का असं बोलते म्हणून आणि तुला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हेच हवं असतं, हेच पाहिजे आहे की मी इथे अक्षय सोबत कायम राहावं म्हणून, अक्षय बरोबर कायम त्याच्या समोरच राहावं म्हणून तुम्ही हे सर्व बोलतात. आणि नैना हे बघ नील हा आहे ना, नीलला असे विचारणार सुद्धा नाही आणि ओके नील कधी असा नाही हे लक्षात ठेव आणि बघतच राहा की तो नक्की मला फोन करेल म्हणून. त्यानंतर आता म्हणजे माही खूप चिडलेली असते कारण नैना तिला असं बोललेले असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये अक्षय हा साईला फोन लावतो आणि साई हा थोडासा बाजूला असतो की साई फोन उचल तो करत असतो. तेव्हा आता रमा तेथे असते. रमा म्हणते की साई तुमचा फोन वाजतोय. तर आता अक्षय फोन का उचलत नाही म्हणून वाटच पाहत असतो आणि फोन परत लावत असतो. तर माही त्याच्या जवळ असते आणि तेवढ्यात मात्र आता माही तेथे मागून येते आणि अक्षयला विचारते की कशी दिसते मी. तर अक्षय हा फोन चालूच ठेवतो आणि मागे वळून तो माहीकडे पाहत असतो. तर रमा आता साईचा फोन उचलते आणि अक्षय जे काही म्हणतो ते सर्व ती ऐकते आणि रमाला असं वाटतं की मलाच कोणीतरी काही म्हटले म्हणून आता अक्षय जेव्हा म्हणतो की जा बरं तू आरशामध्ये जाऊन बघ. तेव्हा आता इकडे माही ही सुद्धा आरशासमोर येते आणि उभी राहते. तर इकडे रमाला सुद्धा वाटतं की मलाच आता कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून ती सुद्धा आता आरशासमोर येते आणि उभी राहते. आणि तुला आरशामध्ये आता जी काही व्यक्ती दिसते ती व्यक्ती माझ्यासाठी ही जगातील सर्वात आवडती व्यक्ती आहे. तर अक्षय हा माही जवळ येतो आणि तिला जवळ घेतो. तेव्हा मात्र आता तो तिला आय लव्ह यू असं बोलतो आणि जवळ घेतो. परंतु इकडे रमालाच असे वाटत असते की मलाच कोणीतरी आय लव्ह यू असं म्हटलं म्हणून तिच्या डोळ्यातून अगदी आनंद अश्रू येतात. आणि तेवढ्यात मात्र साई हे गुलाबाचं फूल घेऊन मागून येतो आणि ते गुलाबाचं फूल तो आता अगदी आरशामध्ये बघत त्याने रमाजवळ धरलेलं असतं. रमाच्या डोळ्यामध्ये अगदी आनंद अश्रू येत असतात. तर साई एकटक तिच्याकडे पाहत असतो आणि इकडे आता अक्षय हा माहीकडे पाहत असतो. म्हणजे आता दोघेही आरशासमोर असतात आणि रमाला असे वाटते की नक्की आता आरशासमोर व्यक्ती ही साई आहे आणि ती फोनवर जे काही ऐकत असते तर ते ऐकून मात्र तिला आनंद होत असतो. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.